आज या व्हिडिओमध्ये आपण किडनी ट्रान्सप्लांट बद्दल बोलणार आहोत। जेव्हा पेशंट खूप लहान असतो, जसं की 14, 15, 16 वर्षांचा, डॉक्टरांना किडनी पूर्णपणे खराब झालेली, आकुंचन पावली, संपली दिसते। डॉक्टरकडे एकच मार्ग उरतो, तो म्हणजे किडनी ट्रान्सप्लांट सांगण्याचा। आता जेव्हा आपण किडनी घेण्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला बहुतेक वेळा आपल्या कुटुंबाकडे, वडिलांकडे किंवा भावंडांकडे पाहावं लागतं। पण तुम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे की किडनी कोणत्या परिस्थितीत चांगली आणि जास्त काळ टिकते। आता दोन प्रकारे डोनर असतात, एक म्हणजे कुटुंबातील सदस्य डोनर देतात। ही किडनी येते कुणा दुसऱ्याची, अनोळखी व्यक्तीची। जेव्हा आपण किडनी कुटुंबातून घेतो, तेव्हा किडनी चालण्याची शक्यता जास्त असते। अशा वेळी किडनी 10 वर्ष, 20 वर्ष देखील टिकू शकते, कारण किडनी तुम्हाला तुमचे भावंड देत आहे। मग तुमच्या भावंडांमध्ये काय झालं? तुमच्या दोघांचे पालक तर एकच आहेत ना, म्हणून त्या किडनीचं जुळणं आणि ती जास्त काळ टिकणं सोपं असतं। पण जर आपण एखाद्या अनोळखी व्यक्तीची किडनी घेतली, ज्याच्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती नाही आणि आपला त्याच्या कुटुंबाशी काहीही संबंध नाही, त्या केसमध्ये आपण काय पाहतो, तर ही किडनी खूप वेगाने खराब होते। म्हणून डोनर कोण आहे हे महत्त्वाचं असतं। जर डोनर तुमच्या कुटुंबातून असेल, तर त्या किडनीने जास्त काळ टिकण्याची शक्यता जास्त असते।